तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना. तर कसे काय, तर मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे 4-5 देवस्थान फिरणार आहे. त्यावेळेस मी निघालो माझ्या फॅमिलीसोबत. तर हा व्हिडिओ खूप लेट झाला आहे मित्रांनो, माहीत आहे मला, त्यासाठी सॉरी. मी जेव्हा छत्रपती संभाजीनगर होतो त्यावेळेचा व्हिडिओ हा. आता रिसेंटली तर मी जळगाव दामोद पोहोचलेलो आहे, म्हणजे आलेलो आहे मी 2-3 दिवस झालेले. तर त्यावेळी सॉरी. तर मग मी आता हा पार्ट 1 आहे म्हणून तुम्हाला एक जास्त म्हणजे लोड होणे, तुम्हाला कन्फ्युजन जास्त होणे म्हणून पार्ट 2 पार्टमध्ये केलेला व्हिडिओ. मी डायरेक्टली पोहोचलो कानिफनाथ इथं, आपल्या तालुका पाथर्डी आणि डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर इथं. तर तुम्हाला फुल लोकेशन पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तुम्ही ते चेकआउट करून घ्या, एकदा बघून घ्या. आणि इथं मस्त इलेक्ट्रिकसाठी जुगाड लावलेला होता, पवनचक्कीसाठी म्हणजे सारखा. आणि इथं डायरेक्टली पोहोचलो मी मेन गेटाजवळ. ओम चैतन्य कानिफनाथ नमः इथं दिलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊ. तर इथं आलो मित्रांनो. तर इथं चौकड आहे, तुम्ही बघू शकता समोर. या चौकडीत तिकडे गेलं डायरेक्ट फोटो व्हिडिओ काहीच काढला जात नाही, म्हणजे कायदेशीर त्यांनी लिहिलेलं आहे तिथं, म्हणून आपण फक्त एवढंच काढलं. आणि मग डायरेक्टली बाहेर पोचलो इथं. तर आपल्या व्हिडिओमध्ये मस्त एक हेलिकॉप्टर आलं, बघू शकता तुम्ही इथं. तर मी आणि माझे मामा आम्ही इथं बसलेलो होतो, कारण की आता जस्ट आरती स्टार्ट होणार होती. तर इथं मित्रांनो आरतीच्या वेळेस खाली बसावं लागते, हे तुम्हाला माहीतच असेल किंवा नाही माहीत. आणि पुरुष मंडळी एकतर्फ आणि महिला एकतर्फ असा विषय होता. मग इथं आलं तर जेव्हा कानिफनाथ जन्म झाला तर हत्तीच्या कानातून ते इथं मूर्ती वगैरे बनलेली होती. आणि तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता किती वरती आहे. या व्हिडिओने मी अंदाज लावू शकता, पण मग लाईव्हमध्येच अंदाज लागते मित्रांनो परफेक्ट. मग डायरेक्टली इथं दुकानामध्ये आलो. मग पप्पांनी इथं फोटो घेतला आणि मग मस्त गाडीने बसलो. तर गरमी एवढी राहिली मित्रांनो मरणाची. मग फुल AC लावून टाकली आणि मग डायरेक्ट नेक्स्ट आपलं देवस्थान जिथं जायचं होतं तिथं निघालो. मग हे बघा तुम्ही किती उंचावर आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो. आणि हे पण मंदिर अजून उंचावरच आहे. आणि इंटरेस्टिंग म्हणजे हे बघा इथं वरती गाव आहे मित्रांनो, यांना सल्यूट आहे, कारण की या लोकांना इतक्या वरती गाव बनवलेलं आहे मित्रांनो. तर मी डायरेक्टली मग मस्त हे करता इथं पोचलो पचनराज देवस्थान. तर हे कुठं आहे ते पण तुम्हाला सांगतो, आपल्या आष्टी तालुक्यामध्ये आणि जिल्हा बीड. हे बघू शकता सावरगाव इथं आहे. हे तुम्हाला पण पुरी लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे याची पण, ते पण तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. तर याच्या आतमध्ये गेलो तर मग इथं चालू होतं कन्स्ट्रक्शन वगैरे, तिथं समाधी वगैरे होती. आणि मी आणि माझी फॅमिली आम्ही सगळे लागलो होतो दर्शनाबारीमध्ये. तर तिथं पण ऊन खूप होत होतं मित्रांनो. आम्ही तर इथं टोपी वगैरे काही नव्हती माझ्याकडे. आणि याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता हे पण किती वरती आहे. आणि मी पण आता चाललो होतो, कारण की आणि ऊन वरून खूप होतं. सोबतच विश्वास आला होता की कोणाच्याच पाय चप्पल नाही आणि खाली एवढं खतरनाक गरम लागत होतं. हे बघा तुम्ही, माझ्या पायात चप्पल. आणि फायनली मित्रांनो बाहेर आलो, पण विषय तोच झाला की तरी पण व्हिडिओ आणि फोटो काढल्या नाही गेले काढू, म्हणजे काही कायद्यानुसार काही रूल्स होते त्याचे म्हणून. तर मग फायनली बाहेर आलो आणि इथं मस्त झालमुरी दिसली आपली. झालमुरी म्हणजे भेल असणार भाऊ. तर मग ती दिसली, ती खाल्ली आणि मग डायरेक्टली निघालो आपल्या दुसऱ्या नेक्स्ट देवस्थान जाण्यासाठी. तर आपली गाडी पण रेडी होती. तर मित्रांनो आपला पार्ट 1 आहे. पार्ट 2 मी लगेच टाकतो, प्लीज तुम्ही लगेच बघून घ्या तो. आणि फायनली तो पण खूप चांगला आहे. तर भेटूया पार्ट 2मध्ये. तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना, गुड बाय.